नमस्कार. आजपासून एक नवी शृंखला चालू करीत आहे, जेव्हा कविता गोष्ट सांगते. या शृंखलेतून आपण गोष्टी ऐकणार आहोत, पण काव्य रूपातून. आज कोजागिरी पौर्णिमा म्हणून आज सादर करीत आहे स्वरचित कविता गोष्ट हिरकणीची. बुरुजाचं नाव पडले हिरकणी, बुरुजाचं नाव पडले हिरकणी, ऐका आजी तयाची कहाणी. गरिबा घरची गवळण हिरकणी, गरिबा घरची गवळण हिरकणी, सोडून तान्ह्या बाळा घरी, रायगडी दूध विक्री करी. चंद्र पुनवेची ती उगवे रात, चंद्र पुनवेची ती उगवे रात, उशीर झाला दूध विकाया, केली तातडी घरी परताया. काढले होते फरमान महाराजांनी, दरवाजे मिटावे गडाचे सायंकाळी, आणि कड्या लागल्या सूर्यास्तावेळी. गडावर अडके ती माऊली, गडावर अडके ती माऊली, तिची आर्जव ऐकेना कोणी, लेकरासाठी दाटे डोळ्यात पाणी. काय करावे सुचेना काही, काय करावे सुचेना काही, पोराच्या काळजीने बेजार झाली, मात्र तिने हार न मानली. काहीही करून पोहोचणे घरी, गडाच्या बुरुजाकडे नजर गेली, काहीही करून पोहोचणे घरी, गडाच्या बुरुजाकडे नजर गेली, माऊलीने तिकडे धाव घेतली. घडला नंतर इतिहास तोची, घडला नंतर इतिहास तोची, बाळासाठी कडा उतरिती, ममते पुढे आज हरली भीती. आधारासाठी होती फक्त दगडी, आधारासाठी होती फक्त दगडी, नाहीतर खाली थेट दरी, सोडली नाही हिम्मत तरी. अखेरीस अखेरीस झोपडीत पोहोचली माय, बाळाचं धरले उरी कवटाळून, वेदना दुःख गेली विसरून. महाराजांपर्यंत बाब पोहोचली, हिरकणीच्या शौर्याची गाथाच न्यारी, पौर्णिमेची रात्र केली लख सोनेरी. महाराजांनी गौरविले त्या मातेस, महाराजांनी गौरविले त्या मातेस, नाव देऊन तिचे बुरुजास. असा हा हिरकणी बुरुज खास, असा हा हिरकणी बुरुज खास. कवी नित्यश्रद्धा निळकंठ पवार. धन्यवाद.